नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर हेअरस्टाईल करण्याचा प्रयत्न केलाय पण जमलं नाहीये मला, कारण का आत्ताच हेअरकट केला होता, त्यामुळे अर्धी केस छोटी आहेत, अर्धी केस मोठी आहेत, त्यामुळे नीट काय मला हेअरस्टाईल जमली नाहीये। तर तयारी चालू आहे माझी उद्याची, कारण का उद्या माझ्या बेस्ट फ्रेंडची हळद आहे, हळद लग्न आहे, त्यामुळे सगळी तयारी चालू आहे। तर मला हेअरस्टाईल उद्या कोणती करू ह्याचा विचार करते, म्हणून थोडा वेळ जरा प्रयत्न करत होतो पण काय जमलं नाही। आणि समोरून माझी इथली जी केस आहे ती थोडी विरळ आहेत, जसं तुम्हाला मी आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं, केस थोडी म्हणजे समोरून विरळ झालेली आहेत। उपाय चालू आहेत पण आता बऱ्यापैकी केस आलेली आहेत, इथे बऱ्यापैकी भरलेला आहे पण नॉर्मल दिसतोय, त्यामुळे हेअरस्टाईल काही मला जमली नाहीये आणि ही सूट पण नाही होणार, का मला सुट्टीच सोडावी लागेल, काय तर मग इथलं जी केस आहेत ना म्हणजे ती स्किन दिसते, त्यामुळे ते चांगलं नाही वाटत। तर हेअरस्टाईल करण्याचा प्रयत्न करत होते पण जमलं नाहीये मला, आणि माझी तयारी चालू झालेली आहे का उद्या मला सकाळी जायचं आहे। उद्या तिची सकाळी तिला 9 वाजता हळद लावायला सुरुवात होईल, त्याच्या आधी मला तिच्या घरी पोहोचायचं आहे। उद्या सकाळी लवकर पहिले आईकडे जाईन, सगळं रेडी होईन आणि मग तिच्या घरी जाईन। तर माझी तयारी चालू झालेली आहे, साड्या वगैरे डिसाईड करायच्या आहेत, लग्नाला कोणती, हळदीला कोणती, संध्याकाळी कोणती, सकाळी कोणती, वरातीला कोणती, तर तेच चालू आहे माझं। प्रीत गेलेला आहे ऑफिस आहे, त्यामुळे मी घरामध्ये एकटीच आहे, तर निवांत माझी सगळी कामं चालू आहेत, तयारी चालू आहे। तर 4 वाजलेले आहेत, पहिले चहा बनवूया, चहा घेतल्यानंतर आपण आपल्या कामाला सुरुवात करूया। तर मी इथे करते गुळाचा चहा, म्हणून दूध आणि चहा पावडर, पहिले पाणी, दूध, चहा पावडर सगळं उकळून घेते आणि कपामध्ये मी घेतलेला आहे गुळ। तो चहा उकळ आली की मग ह्याच्यामध्ये गुळामध्ये चहा ओतायचा की आपला गुळाचा चहा रेडी। असं केल्याने दूध अजिबात फुटत नाही। मी अशा प्रकारेच गुळाचा चहा करते, काही जण वेगळ्या पद्धतीने करतात, पहिले नुसतं चहा उकळून घेतात, त्याच्यामुळे दूध नाही टाकत, पाणी आणि हे करून, पण मी मात्र दूध वगैरे सगळं टाकून पहिले उकळून घेते आणि मग कपामध्ये मी गुळ टाकते, त्याच्याने फाटत नाही। आता झाला चहा वगैरे पिऊन जरा फ्रेश वाटते आणि आता आले बेडरूममध्ये तयारी करायला। सगळ्या बेडवर साड्या वगैरे सगळं काढून ठेवले, ज्वेलरी वगैरे आता सगळं डिसाईड करते कोणती घालाय। तरी पण थोडंफार माझ्या डोक्यामध्ये कन्फ्युजन आहेच की कोणती साडी लावू, काय ते चालूच आहे, ज्वेलरी कोणती घालू। चालू मी तुम्हाला दाखवते काय काय कोणत्या कोणत्या साड्या काढलेल्या आहेत, ज्वेलरी काढलेली आहे ती मी, आणि आता सगळं मला भरून ठेवावं लागेल, का उद्या मी दिवसभर तिच्याकडे असेल, मग रात्री झोपायला येईन आणि मग परत सकाळी तिकडे जाईन, त्यामुळे घरी तर जास्त वेळ मी नसणारच आहे, तिच्यासोबतच असणार आहे, त्यामुळे आताच मला सगळं पॅकिंग करून इथून घेऊन जायचं आहे घरी। तर इथे सगळ्या साड्या काढून ठेवलेल्या आहेत, ज्वेलरीचे सगळे बॉक्सेस वगैरे काढून ठेवलेत, अजून डिसाईड नाही केलंय काय घालणार आहे ते काढून ठेवले। आणि साड्या तुम्हाला दाखवते मी, त्या 4 साड्या काढलेल्या आहेत त्या दाखवते मी, आणि इकडे सुद्धा बॉक्स आहे साडीचा, दाखवते, पहिले कॅमेरा अटकवते याला। तर ही साडी आहे ती मी लावणार आहे हळदीला, म्हणजे उद्या, असं माझा विचार चालू आहे, का हळदीचा कलर ऑफकोर्स येल्लो असतो, म्हणजे पिवळा लावतात सगळ्या जणी ना, तर माझा असं विचार झालाय की मी ही लावते। ही साडी मला खूप जास्त आवडली, पिवळा आणि याचं कॉम्बिनेशनच मेन म्हणजे भारी आहे, पिवळा आणि आकाशी आहे। मी तुम्हाला पूर्ण खोलून दाखवते थोड्या वेळामध्ये। ही एक साडी आहे जी उद्यासाठी मी काढलेली आहे, ही, आणि ही तुम्ही बघितली असेलच माझ्या ब्लॉग मध्ये आधी, ही सुद्धा चांगली आहे। आणि मला ना सगळ्या अशा उठाव कलरच्या साड्या खूप जास्त आवडतात, म्हणजे जे कलर लाल, गुलाबी, निळा, पिवळा, असे जे उठाव कलर आहेत ना, डार्क कलर, तेच मला खूप जास्त आवडतात। कधी पण मी साडी घ्यायला गेलो ना तर त्याच कलरच्या साडीवर माझी नजर पडते, भलेही माझ्याकडे 4-5 त्याच कलरच्या सेम असतील पण तिच्यावरच माझी नजर पडते। तुमच्यासोबत पण असं झालं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर ही सुद्धा साडी मी खूप वेळा लावलेली आहे, ही सुद्धा लावलेली आहे, पण दोघांच्या मध्ये विचारायला गेलं तर मला जास्त ही आवडेल, कारण की हिचा कलर आहे ना तो उठून दिसतो, फोटोमध्ये सुद्धा हिचा कलर उठून दिसतो। तर ह्याच्यामध्येच मी थोडीशी कन्फ्यूज आहे की कोणती लावू, येल्लोवाली की ह्याच्यामध्ये पण ऑलरेडी येल्लो कलर आहे, म्हणजे थोडासा येल्लोच आहे पण थोडा डार्क असा वेगळा कलर आहे काहीतरी, हा पिवळा कलर बोलू शकता आणि हा आंबा कलर तुम्ही बोलू शकता, असं आहे। आणि या लग्नासाठी ना या 2 साड्या काढलेल्या आहेत मी। सगळ्या ज्या साड्या आहेत त्या किशोर कुमार मधूनच मी घेतलेल्या आहेत। दादरला ही शॉप आहे
ह्याचा ॲड्रेस मी तुम्हाला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. तर ही एक साडी आहे ना, ही एक साडी काढली मी लग्नासाठी आणि दुसरी एक आहे ही साडी. हिचा कलर सुद्धा गुलाबीच आहे, गुलाबी आणि असं दोन्ही पण साड्या पैठणीच आहेत. तर आता कोणती लावू ह्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे, काय करू. म्हणजे त्याच्यावर माझी ज्वेलरी, हेअर ॲक्सेसरी, बांगड्या वगैरे डिपेंड आहे. तर तेच मला आता काम करायचं आहे. साड्या चॉईस करणं म्हणजे खूप असं मला असं वाटतं कधी कधी कठीण काम आहे. मग कोणता कलर घ्यायचा, कधी कधी त्यातलेच कलर आपल्याकडे सगळे झालेले असतात. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या कलरच्या साड्या माझ्याकडे आहेत, पण तर लावू कोणता. हा कलर आईला हा आवडला, हा उठून दिसतोय, पण मला हा कम्फर्टेबल वाटतं का हा पण उठूनच दिसतोय, असं काय प्रॉब्लेम नाही असं आहे. तर हे डिसाईड करते काय घालणार आहे. आता तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये समजेल की ऍक्च्युली मी काय घालणार आहे ते. आता हे मला सगळं डिसाईडच करते मी आणि वरातीला सुद्धा दाखवते मी कोणती लावणार आहे. ते वरातीची माझी फिक्स आहे, तीच लावणार आहे. आणि ज्वेलरीचं तुम्हाला दाखवते ज्वेलरी कोणती घेऊन. जर साडी चॉईस केली मी आता त्याच्यावरच ज्वेलरी मी घेणार, पण मी आताच फायनल करणार आहे कारण उद्या माझ्याकडे वेळ नाहीये. आत्ताच सगळा बॅग भरून मला रेडी राहायचं आहे. आणि वरातीला घालणार आहे मी ही नेटची साडी, कारण का रात्रीला असं काहीतरी नेटमध्ये मी प्रेफर करते जास्त, ना त्यांना त्या साड्यांना थोडी शाईन असते, म्हणून रात्री मी ही वाली घालणार आहे. पिंक कलरची, बेबी पिंक कलर आहे या साडीचा, नेटची आहे, सुंदर आहे साडी. आणि याचा ब्लाऊजचा पॅटर्न सुद्धा छान आहे. आता नंतरच तुम्हाला समजेल ऍक्च्युली कसा पॅटर्न आहे तो, तुम्हाला नंतरच दाखवेन. उद्याचा ब्लॉग, उद्याचा नाही परवाचा ब्लॉग, लग्नाच्या दिवशीच वरात निघते रात्री ना, त्यावेळेचा ब्लॉग बघायला विसरू नका. त्यावेळेला मी तुम्हाला माझे सगळे आउटफिट दाखवेन मी काय घालणार आहे. उद्यापासूनच मेन म्हणजे उद्या हळद आहे, हळदीला सकाळी साडी डिसाईड करते मी, तुम्हाला दाखवल्या दोघांपैकी कुठली तरी एक लावीन आणि मग संध्याकाळी मी ड्रेस घालणार आहे. तो पण मस्त आहे ड्रेस. सगळ्यांच्या लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली मी टाकेन. जे काही गोष्टी मी ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आहेत त्या सगळ्यांचे लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली असतील, म्हणून माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये चेक करत जा, मी लिंक टाकत असते. तर नेकलेस अर्धे जे आहेत ते मी ऑनलाईनच घेतलेले आहेत, त्यांच्या सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली मिळतील. तर ही सुद्धा साडी, ही साडी डिसाईड झाली माझी, मी हीच लावणार आहे वरातीला. नेट आहे पूर्ण. आता मी तुम्हाला ज्वेलरी दाखवते. आता सगळ्या साड्या लावून बघितल्या, ब्लाउजेस वगैरे परफेक्ट होत आहेत काय बघितलं, नाही तर मग उद्या घालायचं आणि ब्लाऊज थोडा घट्ट व्हायला लागतो, मग कम्फर्टेबल नाही वाटत आपल्याला आणि परत आपल्याला दिवसभर राहायचं असतं. म्हणून मी पहिले ब्लाऊज वगैरे घालून बघितला, परफेक्ट होता. साड्या वगैरे 2-3 चेंज केल्या, ज्या आम्ही 2-3 दिवस घालणार आहेत त्या एकदा ट्राय करून बघितला. ज्वेलरी सुद्धा याच्यावर घालून बघितली, कशावर काय मॅच होते ते, बांगड्या वगैरे सेट करून ठेवलाय. हे करायला मला 1-1.5 तास गेला. आता वाजलेत 9, जेवण ठेवलंय मी गॅसवर आणि आता तुम्हाला मी ज्वेलरी दाखवते काय काय ज्वेलरी आहे ते. आणि ज्वेलरीचे मी एक सेपरेट ब्लॉग केलेला आहे, त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मिळेल, नाही तर वरती आय बटनमध्ये वगैरे मेन्शन करेन. माझ्याकडे केवढी ज्वेलरी आहे आर्टिफिशियलवाली. आणि तसं पण मला जास्त सोन्याची शॉक नाही आहे, पण सोन्याचे दागिने जे आहेत ते मी लग्नाच्या दिवशी घालते, प्रेफर करते. बाकीचे हळद, बाकीचे जे काही फंक्शन असतात त्याला मला मॅचिंगवाले अशी आर्टिफिशियल ज्वेलरी आवडते, साडीवर अशी मॅचिंग होईल अशी. पण लग्नाला सोन्याचीच घालणार आहे मी. तर तुम्हाला मी दाखवते काय काय ज्वेलरी आहे. तशी माझ्याकडे खूप ज्वेलरी आहे, पण जी मी आता 2 दिवस घालणार आहे ते ज्वेलरी तुम्हाला दाखवते. इथे सगळं असं काढून ठेवलंय मी. तर हा एक नेकलेस आहे, तो मी घालणार आहे. ह्याची सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली मिळेलच. हे सुद्धा मी ऑनलाईन घेतलेलं आहे. हा एक सेट आहे माझ्याकडे आणि ही आपली ठुशी टाईपसारखी छोटूशी त्या बांगड्या. आणि हा एक सेट आहे मोठावाला. आणि हा एक चिंचपट्टी, मे बी काहीतरी बरोबर बोललो ना मी, चिंचपट्टीच बोलतात, ती एक आहे. आणि हे टेम्पल ज्वेलरी तुम्ही बघितलं असेलच, मी घालते. आणि त्याच्यानंतर हे कोल्हापुरी साज वगैरे ती आहे ज्वेलरी. आणि इकडे हा तर बॉक्स भरलेला आहे, खूप जास्त आहे काय, पण सध्या मी आता घालणार नाही. जे घालणार आहे तेच मी बाहेर काढून ठेवले, या बॉक्समध्ये सुद्धा आहेत. आणि ह्या एक मंगळसूत्र काढून ठेवलं आहे साडीवर घालण्यासाठी. हा डायमंडवाला, अमेरिकन डायमंड आहे ते. आणि या बॉक्समध्ये सुद्धा अमेरिकन डायमंडवाला हा एक आहे, बघूया घातला तर घालेन, असं घेऊन ठेवते. आणि हे नाही घालायचं, कलर गेला आहे. आणि हे एक आहे, हे पण छान आहे, बघूया. आता तुम्हाला येत्या ब्लॉगमध्ये समजेल मी कशी ज्वेलरी कोणत्या साडीवर घालणार आहे ती. पण अशी माझ्याकडे ज्वेलरी आहे. हा सुद्धा बॉक्स आहे, सगळं मिक्स आहे. आणि हा आहे माझा कानातल्यांचा बॉक्स, त्याच्यामध्ये सगळे कानातले आहेत मॅचिंग कलरचे सगळे.
ते पण आता सगळे मिक्स झाले, त्याला पण असं नीट लावायला पाहिजे. एक इकडे असेल तर एक दुसरीकडे असेल असं झालंय ते. त्याच्यानंतर इकडे आहे माझ्या बांगड्यांचा बॉक्स, त्यासुद्धा आता मी काढला. सगळं अस्ताव्यस्त झालं कारण का आता मी सेट करून ठेवलेत 1-2, त्यामुळे बांगड्याच्या विस्कळून ठेवलेत. पिशवीमध्ये पण आहेत. बांगड्याचा सेपरेट मी बॉक्सच केले, म्हणजे डब्बाच आहे. आणि इकडे बॅग भरले मी एक, म्हणजे पॉकेट भरलेला आहे, त्याच्यामध्ये सगळ्या साड्या वगैरे टाकून ठेवले, ड्रेस वगैरे. हा असा पसारा आहे. अजून काढते, पटापट करते ते. आत्ता जेवले आणि अशी डोळ्यावर झोप आल्यानं मला सकाळीसुद्धा लवकर उठले आणि घरातली खूप काय कामं चालू होती. म्हणजे एकदम दमल्यासारखं झालं आहे. आणि अजून माझी पॅकिंग झाली नाही आहे. लास्ट मोमेंटला ठेवली ना की काहीतरी गडबड होतेच. म्हणजे कंटाळा येतो अक्षरशः पॅकिंग करून. मी 2-3 तास सगळं भराभरीच करते, जे जे आठवते ते बॅगेमध्ये भरते. प्लस घरातली कामंसुद्धा चालू आहेत, जेवलेसुद्धा. तर अजून बेसिंगमध्ये माझी भांडी आहेत, ती घासायची आहेत मला. तर कंटाळा आला अक्षरशः. आता माझे कपडे पॅक झाले आहेत, नवऱ्याचे सुद्धा आपल्यालाच पॅक करावे लागतात. कधी कधी आपण साडीवर मॅचिंग करण्याचा प्रयत्न करतो, त्यांना काय नाही, त्यांना जो भेटेल ते लोक घालतात. पण असं माझं तर असतं, कधी कधी मॅचिंग करण्याचा प्रयत्न करते, पण ह्याचे टी-शर्ट म्हणजे शर्ट माझ्या साडीला कधी क्वचित मॅचिंग झाले तर होतात. त्याचे कपडे बघते, आल्यावर तर तो बघेलच, त्याची तर भरेलच. पण मी पण काढून ठेवते आणि आता सगळं सामान भरलंय. पण आजोबाचा कंटाळा आला आणि चेहऱ्याला अजून काय केलं नाही आहे मी. म्हणजे आता फेस पॅकसुद्धा लावला नाही. आता शीट मास्क आहेत का बघते, ती तरी कामाला येते. आता वेळ नाही आहे, आता 10:30 झालेत, अजून मी चेहऱ्याला वगैरे काहीच लावलं नाही आहे. बघूया. अशी शेवटला ऐन मोमेंटला केले ना सगळे पॅकिंग की कंटाळा येतो अक्षरशः. म्हणून आई मला कधीपासून बोलत आहे, जेव्हा घरी येशील थोडं एक काय काय सामान घेऊन ये, तुझ्या साड्या वगैरे जे काय तुला जेवढ्या हवं तेवढं घालायला. मी मला आणीन ग एकदाच. त्यात काय एवढूच्या तर साड्या 2-3 दिवसाच्या तर आहेत. आणि आता एंड मोमेंटला आठवते, तेव्हाच भरलं असतं तर आता टेन्शन फ्री असते. मी भरते आता पटापट. आणि इथे हा एक बॉक्स घेते मी, त्याच्यामध्ये सगळी ज्वेलरी वगैरे टाकलेली आहेत. आणि मी हा एक असा एक डबा कॅरी करते, त्याच्यामध्ये सगळे क्लिप्स वगैरे असतात छोटासा, ज्याला हेअर ॲक्सेसरी आपण लावू ना त्याला, केसांना वगैरे लावायला असा एक छोटा डब्बा करून ठेवला आहे. कानातले वगैरे आहे, आतमध्ये सगळी ज्वेलरी घेतलं आहे. आणि हेअर ॲक्सेसरी, केसांना जे काय आंबाडा घालीन, पार्लरवालीला बोलवलं आहे मी, त्यामुळं आपलं सामान रेडी पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये सगळं मेकअपचं सामान भरलं आहे. स्ट्रेटनिंगची मशीन घेतली आणि हे 1-2 ज्वेलरी आहेत त्याच्यामध्ये राहत नाहीत, ते बाहेर ठेवलेत. तर हे सगळं भरते, बॅगेमध्ये टाकते सगळं. आणि आता थोडा वेळ जरा फेस पॅक लावते. मुलतानी मिट्टी घेतली आणि रोज वॉटर घेतल्यानंतर चेहरा जरा पिंपल्स जरा वाटतात. माझं नेहमीच आहे, कधी सण किंवा काही फेस्टिवल असेल ना की तेव्हाच माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. तुमचं असं होत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कधी उद्या कार्यक्रम असेल ना तर आज माझ्या चेहऱ्यावर काय ना काय पिंपल्स वगैरे येणार. तुम्ही बघू शकता कपाळावर माझ्या ना थोडे पिंपल्स आलेले आहेत. माझं काय मुलतानी मिट्टी लावते, त्याच्याकडे थोडी कमी होतात, तर ते करते. मला हसू येते, माझं नेहमीच तसं आहे. असो, होतील कमी. आता मी फेस पॅक लावते, मग तुम्हाला माझा ग्लो दाखवते. आणि मंडळी तर जरा चेहरा बरा वाटतंय, स्मूथ वाटतं आणि थोडा मला गोरा गोरा वाटतोय, सॉफ्ट वाटतंय. मुलतानी मिट्टी लावल्यानंतर छान वाटतं, एकदम थंड असते ती. मी लावते. जेव्हा पण माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे येतात ना तेव्हा मी मुलतानी मिट्टी आणि रोज वॉटर, गुलाब पाणी हे लावते. जरा बरं वाटते ना. आता आधीचा चेहरा बघा माझा कसा आहे आणि आता कसा आहे. तर चला आजचा ब्लॉग हा आपण इथेच एंड करूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्यापासून आपल्या ब्लॉगला कंटिन्यू बघत राहा. उद्या हळदीचा ब्लॉग येईल, नंतर लग्नाचा ब्लॉग येईल. सो स्टे ट्यून. खूप धमाल करणार आहोत. माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे म्हणजे आम्ही श्रुती आणि मी बालपणापासून म्हणजे 4थी पासून आम्ही बेंचमेट आहोत, क्लासमेट आहोत, एकाच गावामध्ये राहतो असं आहे. तर दोस्ती पुराणी है हमारी. सो चला, तिच्या उद्यासाठी खूप मोठा दिवस आहे, तर तिच्या काय बोलतात त्याला, त्या मोमेंटमध्ये सामील होऊया. चलो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.